एका परिस्थितीवश नपुंसकता प्राप्त झालेल्या तरुणाची आणि त्याला यातून बाहेर येण्यास त्याची बायको त्याला कशी साथ देते याची ही कहाणी आहे. संदेश एक उमदा आणि हुशार, खूप शिकून आणि मेहनत करून अतिशय गरिबीतून पुढे आलेला एक होतकरू तरुण होता. लहानपणापासून त्याने गरिबी आणि गरिबीतील जीवन जगलं पण होतं आणि भोगलं पण होतं. मुंबईतील झोपडपट्टीत एका 10 बायच्या खोलीत तो लहानाचा मोठा झाला होता. 6 फूट उंच आणि मजबूत अंगकाठीचा दिसायला पण तो तेवढा अगदी देखणा होता. त्याची आई आणि तो असे दोघेच होते. वडील काही वर्षापूर्वी वारले होते. आई आता म्हातारी झाली होती आणि खूप थकली पण होती. खूप शिकून तो आता एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर भरपूर पगाराची नोकरी करीत होता. मुंबईमध्ये स्वतःचा 3 BHK फ्लॅट होता, गाडी होती, पैसा अडका भरपूर होता. लहान असताना गरिबीमुळे कधी न दिसणारे नातेवाईक आता त्याच्या भोवती फिरत होते, कारण त्याच्याकडे भरपूर पैसा होता. गरिबांचे पण श्रीमंत नातेवाईक असतात की, पण त्यातील काही चांगले असतात तर काही खराब पण असतात. स्वतःचं स्टेटस आणि समाजातील आपला मान गरीब नातेवाईकांमुळे कमी होईल आणि आपल्याला कमीपणा येऊ नये म्हणून ते त्याच्याशी जास्त जवळीक ठेवत नाहीत. पण आता मात्र ते इतक्या वर्षात कधीच न दिसलेले, न भेटलेले नातेवाईक संदेशच्या घरी वरचेवर येऊन लागले होते. ते निघून गेल्यावर संदेश त्याच्या आईला त्याची ओळख विचारायचा आणि त्याची आई त्याला त्यांची ओळख करून देत असे. पण आई, मी लहान असताना त्या झोपडपट्टीत तर मला हे कधीच दिसले नाहीत. मी भेटले नाहीत, मग आत्ताच असं एक उगवायला लागले आहेत. त्याच्या या प्रश्नावर त्याची आई हसली आणि हे जग आणि त्याच्या चालीरीती जवळून बघितलेली त्याची आई त्याला हसतच म्हणाली, याला कारण तू आहेस बेटा. तुझं शिक्षण, तुझा पैसा आणि तुझी नोकरी त्याला दिसते आहे आणि त्यात तू आता लग्नाला आला आहेस. तुझं आता लग्नाचं वय झालं आहे. म्हणून काही मुलींचे बाप त्या निमित्ताने जरी आपलं लांबचं नातं असलं तरी ते अगदी जवळचं कसं आहे हे सिद्ध करायला बघत असतात. आणि त्याच्या आईचं म्हणणं अगदी खरं होतं. त्याच्या आईला त्याच्या नकळत येणारे पाहुणे मुद्दाम आपल्या मुलीला बरोबर घेऊन येत असत आणि आपल्या मुलींची ओळख ते संदेशच्या अगोदर त्याच्या आईबरोबर करून देत असत. संदेशच्या आईने बऱ्याच मुली संदेशसाठी बघितल्या होत्या आणि त्यांनी बरेचदा संदेशला आता लग्न कर म्हणून सांगितलं होतं. पण तो या ना त्या कारणाने तो विषय टाळत आला होता. तो लग्न करायचं नावच घेत नव्हता आणि त्यातील एक सुंदर मुलगी तिने संदेशसाठी पसंत केली होती. पण आता त्याचं काहीच ऐकायचं नाही. मरायच्या आधी मला माझ्या मुलाचा सुखाने सुरू असणारा संसार बघायचा आहे. त्यानंतर मी डोळे मिटायला मोकळे, असा त्या माऊलीने सार्थक विचार केला होता आणि आज काही झालं तरी त्याला लग्नासाठी तयार करायचाच, असं तिने मनाशी पक्क केलं. पण संदेश जरा विचित्र स्वभावाचा होता. ज्या वयात तरुण मुलांना मुलींचे आकर्षण असतं त्याच वयात संदेश मात्र मुलींपासून लांब पळत असे. त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुली त्याच्यासाठी झुरत होत्या, पण हा मात्र त्यांच्यापासून अलिप्त राहत होता. त्यामुळे तो किती घमंडी आणि आकडू आहे असा सगळ्यांचा समज होत होता. पण खरी हकीकत काय आहे ते फक्त त्या एकट्यालाच माहीत होतं. मोठ्या कॉर्पोरेट मीटिंगमध्ये आपलं प्रपोजल अगदी मुद्देसूद समोर ठेवणारा, त्यांना आपल्या बोलण्याने प्रभावित करणारा संदेश मुलगी जवळ आली की त्याला दरदरून घाम सुटायचा. म्हणून त्याने सर्वांची पर्सनल सेक्रेटरी पण ठेवली नव्हती. त्याच्या बॉसने त्याच्या कामाचा लोड जरा कमी करण्यासाठी त्याला कितीदा सांगितलं होतं, पण तो काही ऐकत नव्हता. आणि एक दिवस त्याच्या आईने त्याला परत एकदा ठासून सांगितलं, तू आता लग्न करून घे. मी मरायच्या आधी तुझा सुखाचा संसार मला बघायचा आहे. आता मी तुझं काहीच ऐकणार नाही. मी तुझ्यासाठी तुला शोभेल अशी सुंदर आणि सुशील मुलगी बघून ठेवली आहे. तिला तू उद्या बघून घे आणि मुलगी पसंत पडली की पुढचं काय ते मी बघेन. या आई, तुला मी कितीदा सांगितलं आहे मला लग्नच करायचं नाही. मग का तू माझ्यासारखी मागे लागली आहेस? संदेश, मी तुला विचारत नाही, सांगते आहे. तू या नाही तर तुला जी पण मुलगी पसंत असेल तिच्याबरोबर मी मरायच्या आधी लग्न कर, नाही तर तू माझं मेलेलं मुख बघशील. हे मी तुला शेवटचं सांगत आहे. या आई, असं नको ना बोलू. तुझ्याशिवाय मला दुसरं कोण आहे? तुला माहिती आहे ना मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मग अशी का बोलतेस? माझ्याशिवाय तुला दुसरं कोणीच नाही, म्हणून मी डोळे मिटल्यावर तुला कोण बघीन या काळजीनेच मी तुझं लग्न करायला मागते आहे. तुला वेळ नसतो म्हणून मी त्यांनाच आपल्या घरी बोलवलं आहे. तू उद्या ऑफिस सुटल्यावर 6 वाजता घरी ये. मी त्यांना तसं कळवते. आईच्या हट्टापुढे त्याचा नाईलाज झाला होता. त्याच्या आईवर खूप जीव होता. मोठ्या कष्टाने त्याला तिने मोठं केलं होतं आणि म्हणून तो आज या पदावर होता. त्याच्या हातात असतं तर त्याच्या आईला त्याने मरूनच दिलं नसतं. त्याचा नाईलाज झाला होता. आईने मरायची धमकी दिली होती आणि आईच्या मृत्यूचा तो विचार पण करू शकत नव्हता. नाईलाजाने तो एका निष्पाप मुलीचं जीवन बर्बाद करण्यासाठी तयार झाला होता. त्याला मुलगी बघायची गरज नव्हती. आई सांगेल त्या मुलीला तो होकार देणार होता. पण लग्नानंतर काय होईल याचीच त्याला चिंता होती.
पण आईचा हट्ट तो टाळू शकत नव्हता. दुसऱ्या दिवशी आशा तिच्या आईवडिलांबरोबर ठरलेल्या वेळी संदेशच्या घरी पोचली. आशा खरोखरच सुंदर होती. संदेशला अगदी शोभेल अशीच होती. ज्याच्या घरी लग्न करून जाईल त्याचं घर स्वर्ग बनविल अशीच होती. म्हणून संदेशच्या आईच्या मनात ती भरली होती. आशा पण भरपूर शिकलेली होती. संदेशला थोडीच तोड होती. दोघांचा जोडा अगदी छान शोभून दिसला असता. आणि संध्याकाळी 6 वाजता संदेश घरी आला होता. सुटात बुटात तो अगदी एखाद्या हिरोसारखाच दिसत होता. त्याची ती मर्दानी चाल आणि त्याचा तो रुबाब आशा बघतच बसली होती. बघताच क्षणी तिने त्याला पसंत करून टाकलं होतं. तो आला आणि पाहुण्यांसमोर बसला. त्याच्या आईने पाहुण्यांची ओळख करून दिली आणि जुजबी बोलणं झाल्यावर मोठी माणसं तिथून उठून आत गेली, त्या दोघांना तिथेच सोडून. आशा खाली नजर करून लाजत त्याच्याकडे बघत होती. संदेशला एक क्षण असं वाटलं की हिला सगळं खरं सांगावं, म्हणजे ही लग्नाला सरळ नकार देईल. पण कोणत्या पुरुषाची हिंमत झाली आहे एका तरुण मुलीला तिच्या तोंडावर आपली शारीरिक उणीव सांगण्याची? तशी त्याला पण ती हिंमत झाली नाही. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून तिला तो फक्त एवढं म्हणाला, तुम्हाला माझ्याविषयी काही विचारायचं असेल तर विचारा. आशा त्याच्या व्यक्तिमत्वाने इतकी भारावून गेली होती की तिनं नाही असं मुंडकं हलवलं आणि तिने आपली पसंती सांगितली. संदेशचा प्रश्नच नव्हता. त्याला फक्त आईची इच्छा पूर्ण करायची होती आणि लग्नानंतर येणाऱ्या संकटांना सामोरं जायचं होतं. मुलगी काय आणि बाई काय त्याच्यासाठी दोन्ही सारखंच होतं. झालं एकदाचं आशा आणि संदेशचं लग्न पार पडलं. कोणतीही मुलगी लग्नानंतर भावी नवऱ्यासोबत सुखी संसाराची जशी स्वप्न रंगवत असते तशीच स्वप्न आशाने पण रंगवूनच संदेशच्या घरात पाय ठेवला होता. तिला संदेश खूप म्हणजे खूप आवडला होता. त्याच्या मजबूत बाहूमध्ये समाविष्ट होण्यासाठी ती आतुर झाली होती. आज त्यांची मधुचंद्राची रात्र होती. त्या रात्रीची प्रत्येक मुलीला मनात एक हुरहुर, एक अनामिक भीती आणि उत्कंठा असते तशी तिला पण होती. आशा त्यांच्या बेडरूममध्ये त्याची प्रतीक्षा करीत होती. त्याचे मित्र थांबले होते म्हणून तो बाहेर त्यांच्याशी बोलत बसला होता. बराच उशिरा तो त्यांच्या बेडरूममध्ये आला. आता त्याच्या चालीमध्ये ती शांत मर्दानगी अजिबात दिसत नव्हती. त्याच्या चेहऱ्याचा रंग अगदी फिका पडला होता. पलंगावर बसलेल्या आशावर त्याची नजर गेली आणि त्याने मान फिरवली. त्याचीच वाट बघत बसलेल्या आशाच्या हे लक्षात लगेच आलं, तरी तिने दुर्लक्ष केलं. तो पलंगाजवळ आला आणि आशाकडे न बघताच सरळ त्याने उशी आणि चादर उचलली आणि सोफ्यावर जाऊन काही न बोलता झोपला. आशाचा हिरमोड झाला होता. तिचा आनंद कुठच्या कुठे निघून गेला होता. तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न एकदम हवेत विरून गेली होती. हा असा का वागतोय? माझं काही चुकलं का? की दुसरं काही कारण असेल? कदाचित मी त्याला आवडत नसेल तर? की त्याचं कुठे काही बाहेर लफडं वगैरे असेल म्हणून तो मला नाकारतो आहे? एक ना हजार प्रश्न तिच्या मनात उभे राहिले होते. नाहीतर इतकी सुंदर बायको त्याची नटून थटून वाट बघत आहे, ते कोणता पुरुष नाकारेल? पण त्याने तसं केलं होतं. तिने या मागचं कारण शोधून काढायचं ठरवलं आणि शांतपणे त्याला विचारायचं तिने मनाशी नक्की केलं. काही पुरुष फार लाजाळू असतात, त्यामुळे ही गोष्ट तिने जास्त मनावर घेतली नव्हती आणि ती पण पुढे काय करायचं या विचारात झोपी गेली. आशा आपलं मन मारून आणि स्वप्नाचा झालेला चुराडा पचवून कशीबशी झोपण्याचा प्रयत्न करत होती. पुन्हा एकदा तिने सोफ्याकडे नजर टाकली, या आशेने की कदाचित त्याला त्याची चूक लक्षात आली असेल आणि तो तिच्याकडे येईल या अपेक्षेने. पण कसलं काय, तो खरंच दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमाने दमला होता म्हणून पडल्या पडल्या झोपला होता. आपली बायको आपली वाट बघते आहे. आजचा दिवस कोणता आहे हे त्याच्या गावीही नव्हतं. सकाळी ती लवकर उठली. परत तिची नजर सोफ्याकडे गेली. तो शांत झोपला होता. झोपेत त्याचा चेहरा लहान मुलासारखा अगदी निरागस आणि निष्पाप दिसत होता. ती सुशिक्षित होती. काही माणसं लग्न झालं तरी लाजेने लगेच बायकोच्या जवळ जात नाहीत. त्यांना खुलायला वेळ लागतो. तिने त्याला वेळ द्यायचा ठरवला आणि आपल्या कामाला लागली. थोड्या वेळात जेवण बनवणारी बाई आली. तिने चहा केला आणि एक कप नुकतीच आंघोळी करून बाहेर आलेल्या आशाला दिला आणि दुसरा कप घेऊन संदेशच्या खोलीकडे निघाली. आशाने तिला थांबवलं. त्याला सोफ्यावर झोपलेलं तिनं बघितलं तर उगाच चकाट्या पिटत गावभर हिंडेल. ती स्वतः स्त्री होती म्हणून तिला हे माहीत होतं. तिच्याकडून चहाचा ट्रे घेऊन तिचं संदेशसाठी बेडटी घेऊन निघाली. गुड मॉर्निंग, तिने आपल्या खणकत्या मंजुळा आवाजात हसत त्याला हाक दिली. संदेश चुळबुळत उठला. डोळे उघडून समोर आशाला बघून तो धडपडत उठून बसला. पण त्याने तिला गुड मॉर्निंग रिपीट केलं नाही. तुमच्याकडे दुसऱ्यांना गुड मॉर्निंग म्हणण्याची रीत नाही वाटतं. संदेश वरमला आणि सॉरी असं बोलून त्याने पण तिला गुड मॉर्निंग केलं. पण तो तिच्या नजरेला नजर देणं टाळत होता. तिने हे काय प्रकरण आहे ते शोधायचं ठरवलं होतं. संदेश तयार होऊन ऑफिसला गेला. तिने सासूबाईंना चहा नाश्ता दिला. इतकी चांगली सून मिळाली म्हणून ती माऊली खूप खुश होती. तिच्या दृष्टीने तिच्या मुलाच्या सुखी संसाराची सुरुवात झाली होती.
आशाला घरी काहीच काम नव्हतं. सगळ्यांचं कामांना माणसं होती, म्हणून ती आपल्या बेडरूममध्ये पडली होती आणि तिने रूमचं निरीक्षण करायला सुरुवात केली. शोकेसवर तिची नजर पडली तर त्यात भरपूर अशा ट्रॉफी होत्या. हॉकी, कबड्डी, क्रिकेट अशा खेळातून संदेशला मिळालेल्या त्या ट्रॉफी होत्या. त्याचं एथलेटिक शरीर बघूनच कल्पना येत होती की तो एक उत्तम खेळाडू होता आणि त्याला मिळालेली सगळी बक्षिसं बघता बघता तिचं लक्ष कपाटाच्या कोपऱ्यात गेलं. कसली तरी तेलाची बाटली आणि काही विचित्र प्रकारची औषधं तिथे ठेवली होती. तिने कुतूहलाने ती औषधं उचलून घेतली आणि त्यावरचं नाव आणि चित्र बघून ती हबकलीच. तिच्या मनात नाही ती शंका येऊन गेली. आज त्याला काय ते विचारायचं तिचा निर्धार पक्का झाला. संध्याकाळी तो घरी आला, पण आशाबरोबर तो काहीच बोलला नाही. अजूनपर्यंत तो तिच्याशी स्वतःहून असं बोलायला आलाच नव्हता. जमेल तेवढा तो तिच्यापासून लांबच राहत होता. काल दमला होता म्हणून कदाचित त्याने आपल्याकडे दुर्लक्ष केलं असेल अशी आपल्या मनाची तिने समजूत घातली होती. पण आजही तसंच झालं. आज पण त्याने तसंच केलं. हा आशाला तिचा आणि तिच्या स्त्रीत्वाचा अपमान वाटला. कॉलेजमध्ये असताना मुलं तिच्या मागे पुढे करत होती, तिच्या सौंदर्यावर मरत होती, पण ती कोणाला दाद देत नव्हती आणि हा त्याच्या अगदी उलट वागत होता. म्हणून त्याचा खूप राग आला होता. तिला समजतोय काय स्वतःला हा? पण तिने स्वतःचा राग गेला आणि उद्या मी याला जाब विचारणारच असा निर्धार करून ती झोपली. 2 दिवस झाले होते तरी तो तिच्याशी कामाशिवाय स्वतः 2 शब्द बोललाच नव्हता. त्याला जेव्हा ती बघायला आली होती तेव्हा तिच्या वडिलांशी कसा ओघवत्या भाषेत बोलला होता, अगदी आत्मविश्वासाने. म्हणून तर ती आणि तिचे बाबा इम्प्रेस झाले होते. नेहमीप्रमाणे तो बेडरूममध्ये आला. आशा पलंगावर बसली होती. आज ती पलंगावर झोपली नव्हती. जसा त्याने उशी घेण्यासाठी हात पुढे केला, त्याचा हात धरून त्याला थांबवलं आणि म्हणाली, संदेश, हे काय चालू आहे तुझं? मी गेले 3 दिवस बघते आहे तू आत येतोयस आणि सोफ्यावर जाऊन झोपतोस. का माझ्याबरोबर झोपायला लाज वाटते? तिने अचानक हात धरल्याने आणि तिच्या या बोलण्याने त्याचे हात थरथरायला लागले होते. हे तिला जाणवत होतं. त्याबरोबर त्याला दरदरून घाम पण फुटला होता. तो खूप घाबरला होता. याला अचानक काय झालं? असा काय करतोय हा? म्हणून आता तिलाच भीती वाटू लागली होती. इतका मर्दाड गडी पण एका स्त्रीच्या स्पर्शाने इतका का अस्वस्थ होतोय? म्हणून तिला पण आता एक अनाहूत भीती वाटत होती. ती शिकलेली होती. स्त्री-पुरुष संबंधाविषयी तिला पूर्ण माहिती होती. तिच्या मनात पण ती शंका चमकून गेली होती, पण एका क्षणासाठी. तो धुपकन खाली पलंगावर तिच्या शेजारीच बसला. त्याच्या डोळ्यात आता आर्जव आणि करुणा दाटली होती. तिला त्याची दया आली. त्याच्या भारदस्त व्यक्तिमत्वाला हे शोभत नव्हतं. तिने त्याचा हात प्रेमाने हातात घेतला आणि त्याचा हात थोपटत ती म्हणाली, काय होतंय? काही प्रॉब्लेम आहे काय? मी तुझी लग्नाची बायको आहे. मला तू तुझ्या मनातलं सगळं सांगू शकतोस. आणि तो तिच्याकडे अगदी हीन-दीन नजरेने बघत होता. जे एक दिवस होणार होतं ते झालंच. आशा, मी तुला आज सगळं खरं खरं सांगणार आहे, जे आजपर्यंत मी कुणालाच सांगितलं नव्हतं. माझं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तुला काय हवं तो निर्णय घ्यायला तू मोकळी आहेस. माझं काय आहे ते मग मी ठरवेन. तू आधी सांग तर. आशाने त्याला धीर दिला. त्याने एक खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. आशा, मला माफ कर. मी तुझ्या योग्यतेचा नाही आहे. तुझ्याबरोबर लग्न करून मी तुझ्या पण आयुष्याची माती केली आहे. आशा, मी लहानपणापासून असा नव्हतो, पण जसं माझं वय वाढायला लागलं तशी मला जाणीव व्हायला लागली की माझ्यामध्ये काहीतरी शारीरिक प्रॉब्लेम आहे. कारण ज्या तरुण वयात मुलींना बघून ज्या फिलिंग तरुण मुलांना वाटतात तसं आकर्षण मला वाटतच नाही. मी ना धड एक पुरुष आहे ना धड एक हिजडा. मी नपुंसक आहे. आशा, एक नपुंसक जो दिसतो फक्त एका पुरुषासारखा, पण स्त्रीला शरीरसुख देऊ शकत नाही. मला माफ कर. मी तुझा गुन्हेगार आहे. तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. तू मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. पण ही गोष्ट कुणाला सांगू नकोस, नाहीतर मी जगू शकत नाही. माझी एक सोसायटीमध्ये इमेज आहे आणि मी त्याप्रमाणेच हे सगळं स्वीकारून जगायला शिकलो होतो. पण आईच्या हट्टामुळे आणि तिने दिलेल्या मृत्यूच्या धमकीमुळे मी नाईलाजाने लग्नाला तयार झालो आणि तुझं आयुष्य माहिती असून पण मी उद्ध्वस्त केलं आहे. आणि एवढं बोलून तो ढसाढसा रडायला लागला. आशाला त्याची ही कहाणी ऐकून दया आली आणि त्याचे डोळे पुसत तिने विचारलं, तू म्हणालास की मी ही लहानपणापासून असा नव्हतो. मग लहानपणी असं काय झालं होतं जे तुझ्यात इतक्या मोठा फरक पडला की तू तुझं पुरुषत्व गमावून बसलायस? तिने हा धागा पकडला होता. भारतीय नारीची हीच खासियत आहे. आपला नवरा कसाही असला तरी त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं हे त्यांच्या रक्तात आणि संस्कृतीमध्ये मुरलेलं असतं. स्वतःचं दुःख विसरून, स्वतःची फसगत विसरून आशा आता त्याचा विचार करत होती. आशा, ते कुणालाच सांगण्यासारखं
नाही, म्हणून मी कधी डॉक्टरकडे जाण्याची पण हिंमत केली नाही आणि स्वतःच काहीतरी वाचून इलाज करीत राहिलो. पण फायदा काहीच झाला नाही आणि तुझा ते ऐकण्याचा हक्क आहे म्हणून तुला सांगितलं. फारच लाजेची आणि शरमेची गोष्ट आहे ती. आशा, जेव्हा मी 10-11 वर्षाचा होतो तेव्हा मुंबईच्या एका छोट्या खोलीत राहत होतो. फार गरिबीचे दिवस होते ते. त्या 10x10च्या खोलीत फक्त झोपायला एक खाट होती. माझे बाबा फार रागीट होते. मला त्यांची खूप भीती वाटायची. त्याच्यासमोर माझी कधीच तोंड उघडून बोलायची हिंमत झाली नव्हती. त्या रात्री मी झोपलो होतो. माझ्या बाजूलाच माझी आई झोपली होती आणि अचानक मला माझ्या आईच्या रडण्याच्या आणि कण्हण्याची जाग आली. मी चादर डोक्यावर घेऊन झोपलो होतो. मी डोक्यावरून चादर थोडी बाजूला करून बघितलं तर माझी आई खाली झोपली होती आणि वडील तिच्यावर झोपले होते. वडिलांच्या जोरदार हालचालीने आईला खूप त्रास होत होता आणि तिच्या तोंडून हुंदके निघत होते. ती बाबांना बस करा, मला त्रास होते, फारच दुखते आहे असं रडत आणि कणत सांगत होती आणि त्यांना आपल्यावरच दूर करण्याचा असफल प्रयत्न करीत होती. पण बाबा काही तिचे ऐकत नव्हते. उलट त्यांची हालचाल आता जोरात व्हायला लागली होती. बाबा असे आईबरोबर का करतायत ते माझ्या त्या बालमनाला समजत नव्हतं. मला बाबांचा खूप राग येत होता. त्याच्या प्रत्येक जोरदार हालचाली बरोबर माझ्या आईच्या तोंडातून हुंदके निघत होते. ती रडत पण होती आणि कणत पण होती. बऱ्याच वेळाने बाबा शांत झाले आणि तसेच आईच्या छातीवर धापा टाकत पडले होते. मला काहीच समजत नव्हतं. आई रडते आहे आणि बाबा अशा धापा का टाकत आहेत? त्यांना काय होतंय पण नाही? थोड्या वेळाने बाबा आईच्या वरून बाजूला झाले आणि तुला सांगायला पण मला शरम वाटते आहे. बाबांचा तो अवयव मी बघितला आणि मी घाबरलो. अनायासे माझा हात पण माझ्या दोन्ही मांड्यांमध्ये गेला. त्यांच्यासारखाच पण लहान तसाच अवयव माझ्या मांड्यांमध्ये पण होता आणि माझ्या बाळमनाने हाय खाल्ली. बाबांचा तो अवयव बघून याच अवयवामुळे माझ्या आईला इतका त्रास होत होता अशी माझी तिथेपासून समजत झाली आणि माझ्या मनात जी भीती शिरली ती कधीच निघू शकली नाही. रोज रात्री तोच प्रकार बघून ती भीती दिवसेंदिवस अजून वाढतच गेली आणि एक दिवस असा आला की माझ्या त्या अवयवाचं उद्दीपन साफ निघून गेलं. प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट असे दोन परिणाम. एखादी बाई जर आपल्या मुलाला दूध पाजताना कोणी बघितलं तर एकाच मनात वात्सल्याची भावना निर्माण होते तर दुसऱ्यांच्या मनात कामवासना. तसाच त्या घटनेचा माझ्या बाळमनावर विपरीत परिणाम झाला. मला कधीच मुलींचं आकर्षण वाटलंच नाही. उलट मुली माझ्याजवळ यायला बघायच्या आणि मी त्याच्यापासून दूर पळून जायला लागलो. म्हणून मी असंच जगायचं ठरवलं होतं, कोणाला काहीच न सांगता. पण आईच्या हट्टापुढे आणि तिच्यावरील प्रेमासमोर मी हरलो आणि नाईलाजाने तुझ्याशी मी लग्न केलं. तो आपली दुःखभरी कहाणी सांगत होता आणि आशाच्या डोळ्यातून त्याची ही जीवन व्यथा ऐकून अश्रू वाहत होते. हे सांगताना संदेश घामाने डबडबला होता. त्याच्या डोळ्यासमोर त्याने लहानपणी पाहिलेले ते भयानक दृश्य जसंच्या तसं उभं राहिलं. त्याने तिला सगळं खरं खरं सांगून टाकलं होतं आणि ते ऐकताना तिच्या डोळ्यात पाणी होतं. का तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं? काही दिवसांपूर्वी या माणसाला आपण ओळखत पण नव्हतो. मग याची ही दुःखभरी कहाणी ऐकून माझे हृदय का हेलवते? कारण ती एक भारतीय नारी होती. देवाब्राह्मणाच्या साक्षीने तिने त्याच्याबरोबर लग्न केलं होतं. कोणत्याही परिस्थितीत त्याची साथ द्यायची तिने शपथ घेतली होती आणि तिने आपलं पत्नीधर्म पाळायचं ठरवलं. तिने त्याचे अश्रू पुसले आणि त्याला विचारलं, तू एवढा शिकलेला असून चांगल्या डॉक्टरकडे का गेला नाहीस? काय सांगणार होतो डॉक्टरला? की मी रोज माझ्या आई वडिलांचा प्रणय अगदी त्यांच्याजवळ झोपून बघतो म्हणून? अशा कुठल्या तोंडाने मी हे सांगू शकत होतो? मीच काय कुठलाच मुलगा हे कुणालाच सांगू शकत नाही आणि आपलं लग्न झालं नसतं तर मी असाच जगलो असतो. पण मरेपर्यंत हे कुणालाच सांगितलं नसतं. त्याचं म्हणणं अगदी खरं होतं. भारतात जिथे सेक्स ह्या विषयावर 21व्या शतकात पण बोलायची लोकांना लाज वाटते त्या ठिकाणी तो आपल्या आईबापाचा प्रणयाची गोष्ट कशी कुणाला सांगू शकत होता? मग तू याचा काय इलाज केला होतास? हे पण मी तुला सगळं खरं सांगणार आहे. त्याने पुढची कहाणी सांगायला सुरुवात केली. आईसारखी माझ्या मागे लग्न कर म्हणून लागली होती. तिचं काहीच चुकत नव्हतं. जशी सगळ्यांना असं आयांची इच्छा असते ती की आपल्या मुलाचं लग्न व्हावं, त्याचा संसार सुखाचा सुरू व्हावा, एखादं नातवंड मांडीवर खेळावं, तशी तिचीही माफक इच्छा होती आणि ती माझं लग्न लावून देणार हे नक्की होतं. म्हणून मी बाजारातून काही सेक्स शृंगारिक पुस्तकं विकत आणली. पण ती वाचून आणि त्यातील ती प्रणयी भडक चित्र बघून पण मला काहीच होत नव्हतं. कसलीच उत्तेजना म्हणून माझ्या शरीरात येत नव्हती. मी निराश झालो होतो. माझं काहीच होणार नाही. मी फक्त दिसतो, बोलतो, चालतो एखाद्या भारदस्त पुरुषासारखा, पण मी तसा नाही आहे याचा विचार करून मी आतून तुटत होतो. मग एक दिवस मी कुठल्या तरी पुस्तकात वाचलं की चित्रापेक्षा जर अशा पुरुषाने सजीव स्त्रीबरोबर
खरोखर प्रणय करायचा प्रयत्न केला तर काहीतरी फरक पडू शकतो. पण आता सजीव स्त्री आणायची कुठून? माझ्या एका इशाऱ्यावर माझ्या ऑफिसमधील कोणतीही मुलगी माझ्याबरोबर कुठेही यायला तयार झाली असती. कारण माझ्या ऑफिसमध्ये जॉईन झालेल्या जवळजवळ सगळ्याच मुली माझ्या जास्तीत जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या आणि मला ते समजत पण होतं. मी हा असा आहे हे त्या बिचाऱ्यांना मुलींना कुठे माहिती होतं. म्हणून माझ्या ऑफिसमधील सगळ्याच बायका मला अकडू घमंडी समजतात. पण त्यातील कुणाबरोबर सहवासाचा प्रयत्न करून बघणं म्हणजे माझी इज्जत आणि वास्तविकता चव्हाट्यावर येण्याची भीती होती. आणि माझ्या या कमजोरीचा फायदा घेऊन मला एखादी मुलगी ब्लॅकमेल पण करू शकत होती, ही भीती होतीच. मग मीच काय, कोणताच सभ्य पुरुष जे काम करणार नाही ते पण करायचं ठरलं. मी एक हाय क्लास कॉल गर्लला खूप पैसे देऊन हायर केलं आणि तिला घेऊन एका 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो. पण त्याचा पण काहीच उपयोग झाला नाही. इथे पण ढाक के 3 पात अशीच गत माझी झाली. त्या सुंदरीने मला उत्तेजित करण्याचा तिच्या परीने खूप प्रयत्न केला, कारण तिला मी खूप पैसे देणार होतो आणि तिचं ते कर्तव्य पण होतं. ती माझ्या शरीराबरोबर खेळत माझ्या शरीरात उत्तेजना आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण काहीच उपयोग नव्हता. ती शेवटी दमली होती. मला उत्तेजित करता करता ती स्वतःच उत्तेजित झाली होती. तिने माझ्या एखाद्या प्रेतवत शरीराबरोबर कशी तरी आपली वासना शांत करून घेतली होती. पण मला मात्र एकही घाणेरडा शब्द ती बोलली नाही. तिच्यासमोर लाचार माझं मन मला काय म्हणत होतं ते माझं मलाच माहीत. पण तिने मला एक धीर देण्याचं काम मात्र केलं होतं. ती मला म्हणाली, साहेब तुम्ही पुरुष तर आहात, तुमचं बाकी सगळं ठीक आहे, फक्त तुमच्या त्या अवयवात उत्तेजना येत नाही. मी तुम्हाला सांगते ते औषधं घ्या, मग तुमच्यात फरक नक्की पडेल असं मला वाटतं. आणि मला हेच हवं होतं. मी तिच्याकडून त्या औषधाची नावं घेतली आणि तिला तिचे पैसे दिले. मी तिला ठरल्यापेक्षा थोडे जास्त पैसे दिले. ती खुश होऊन निघून गेली आणि मी तिथून निघालो. ते सरळ मेडिकल स्टोअर गाठलं आणि तिने सांगितलेली भरपूर औषधं मी विकत घेतली. तो केमिस्ट पण माझ्याकडे जरा विचित्र नजरेने बघत होता, पण मी तिकडे लक्ष दिलं नाही. आणि मी ते औषधं रोज घेऊ लागलो, पण काहीच फरक पडत नव्हता, जो आजपर्यंत पडलाच नाही. आशा, तुला माझी एक विनंती आहे. हे सगळं ऐकल्यावर तू मला कायमचं सोडून जाणार हे मला माहिती आहे आणि तुला जायलाच हवं. तुला तुझं जीवन तुझ्या पद्धतीनं जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण माझ्यावर एक उपकार कर. माझी ही खरी हकीकत तू कुणाला बाहेर सांगू नको, नाहीतर मी जगू शकत नाही. समाजात मान वर करून फिरू शकत नाही. मी तुझ्या लग्नाचा आत्तापर्यंत झालेला सगळा खर्च परत द्यायला तयार आहे, पण माझ्यावर एवढी मेहरबानी कर. तो तिला हात जोडून डोळ्यात पाणी आणून विनंती करत होता. त्याचा चेहरा अगदी केविलवाणा झाला होता आणि आशाच्या हृदय द्रवित झालं होतं. त्याची तिला कीव येत होती आणि तिच्या डोळ्यात पण पाणी होतं. कसाही असला तरी तिचा तो आता नवरा होता. त्याने जोडलेला हात तिने हातात घेतला आणि उभी राहून त्याला छातीशी प्रेमाने घट्ट धरून ठेवलं. त्याला आशाचं मानसिक आधाराची गरज होती. तो तिला बिलगून अगदी लहान मुलासारखा रडू लागला. ती त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला धीर देत होती. थोड्या वेळाने त्याला शांत वाटलं. तो आशेने आशाकडे बघत होता आणि ती डोळ्याने त्याला धीर देत होती. त्याची आतापर्यंतची जीवनकहाणी आशाने शांतपणे ऐकून घेतली होती आणि म्हणाली, फार मोठी चूक केली आहेस तू. इतका शिकलेला असून पण तू असले फालतू इलाज करीत बसलास का? तर लाज वाटते म्हणून. अरे तुझं संपूर्ण आयुष्य पडलं आहे तुझ्यासमोर आणि आता माझं पण नशीब तुझ्याबरोबर जोडलं गेलं आहे. मी तुला सोडून कुठेच जाणार नाही आहे. तुझी मी लग्नाची बायको आहे. तुला असं एकट्याला वाऱ्यावर सोडणं माझ्या संस्कृतीत बसत नाही. आता मी तुझ्याबरोबर आहे, तेव्हा तू आता मी सांगेल तेच करायचं आणि वागायचं, समजलं? तिच्या या बोलण्याने त्याला खूप बरं वाटलं आणि त्याने एखाद्या लहान मुलासारखं हो म्हणून फक्त मान हलवली. संदेश, तुला एका चांगल्या मानसिक रोग तज्ज्ञ डॉक्टरची गरज आहे. आपण तुझी ट्रीटमेंट सुरू करूया, पण त्याआधी मला बघायचं आहे. आता मी सांगते तसं कर. तुझे सगळे कपडे काढ. संदेश हे ऐकून चपापला. अरे घाबरू नको, मी तुझी बायको आहे. मला तो अधिकार आहे. मी ती पैशाने विकत घेतलेली वेश्या नाही, जिने तिचं कर्तव्य म्हणून तुझ्या शरीराबरोबर जबरदस्ती केली होती. मी त्यातलं काहीच करणार नाही. तू नॉर्मल असतास तर तूच हे माझ्याबरोबर केलं असतंस, पण नाईलाजाने मला हे तुझ्याबरोबर करावं लागतं. पुढील कथा कथेच्या दुसऱ्या भागामध्ये आहे.